11 वाजून सुद्धा गेले. आज एवढी महत्वाची मीटिंग आणि आजच बरं या बसला उशिरा यायचं होतं. आज पहिल्यांदाच बीडीओ साहेबांना भेटायला जाती निवडून आल्यापासून. जरा दडपण पण आलंय आणि त्यात हा उशीर. ओ बाई, कोण पाहिजे? अशा साहेबांच्या केबिन मध्ये कशा काय घुसताय अचानक? बीडीओ साहेबांना भेटायचं आहे, काम आहे माझं. कोणतं गाव तुमचं? फणसपाडा. मग फणसपाड्याच्या सरपंचांना सांगा ना, मागच्याच महिन्यात तर येऊन गेले की ते करतील तुमचं काम. त्यांची चांगली ओळख आहे बीडीओ साहेबांशी. हो बरोबर, सरपंच म्हणूनच भेटायला आले आहे बीडीओ साहेबांना. जाऊ का आत? म्हणजे? हो, आता मी आहे सरपंच. रामनाथ दादांची टर्म संपली. मी आहे फणसपाड्याची नवीन सरपंच सलमा. मी साहेबांकडून ओळखपत्रच तर घ्यायला आलीये. हो ताई, असालही तुम्ही खरंच सरपंच, पण विश्वास कसा ठेवायचा आम्ही तुमच्यावर? आपली ना गाठभेट ना ओळख. हो दादा, ही बघा माझी ओळख. मी निवडून आल्याचं प्रमाणपत्र. कागदावर तर विश्वास ठेवायलाच पाहिजे आता तुम्ही. अरे वा, तुम्ही तर प्रमाणपत्रच घेऊन आलात थेट. जा जा, भेटा साहेबांना, आहेत आतमध्ये. धन्यवाद. कागदाशिवाय माणसाला ओळख नाही आज कुठली. पोलिसात असल्याचं कार्ड मिळतं, सरकारी कारभारात असल्याचंही कार्ड मिळतं, अगदी शाळा कॉलेजात शिकत असल्याचं पण प्रमाणपत्र मिळतं. मग आपण निवडून आलेल्या सरपंचांनीच कशाला मागे राहायचं? राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता सगळ्या महिला सरपंचांना असं निवडून आल्याचं प्रमाणपत्र मिळणार. सगळ्या कारभारिणींनी नक्की आपलं प्रमाणपत्र ताब्यात घ्या आणि सांभाळून काळजीपूर्वक वापरा, नाहीतर असं माझ्यासारखं व्हायचं. अडवणूक